शरद वझे यांना 2 मुलं व 1 कन्या होती. ज्येष्ठ पुत्राला नुकतीच सरकारी नोकरी लागली होती. श्री व सौ वझेंनी राजूच्या लग्नाचा बार उडवून दिला. सून शांत स्वभावाची, सुशील होती. उमाने घरात पाऊल टाकता क्षणी ते घर व घरातली माणसं आपली मानली. नंदेबरोबर तिची छान मैत्री झाली. सासूबाईंच्या माहेरच्या बालपणीच्या गोष्टी विचारी. त्याही मग आपल्या बालपणात हरवत. त्यांना तिच्या रूपाने मैत्रीण मिळाली. नंदेला मेहंदी लावून देई. तिच्या आवडत्या लेखक हिरोंबद्दल तिच्याशी गप्पा मारे. सासऱ्यांशी बुद्धिबळ खेळे. त्यांची औषधं गोळ्या वेळेवर देई. नवऱ्याचं मन जपे. नि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरही इतरांइतकंच प्रेम करे. स्वतःच्या मनाचा आदर करे. आजूबाजूच्या बायकांशी गप्पा मारे. त्यांच्याशी चांगले विचार, नवीन रेसिपींचे आदानप्रदान करी. सासूबाईंना दत्तगुरूंची खूप आवड. ही सासू सासऱ्यांसाठी कर्दळीवनाच्या सहलीचं तिकीट घेऊन आली. काय भरून पावली ती दोघं. दिराशी भावासारखं नातं होतं तिचा आपसुकच. कुरबुरी व्हायच्या अधनमधनं, पण कपातली वादळं कपातच विरून जात. जेवणात पण कडू आंबट ह्या चवी लागतातच ना. संसारातही तसंच. भांडणं झालीच पाहिजेत, नि मिटवताही आलीच पाहिजेत. इगोला द्यायचंच हांबडून. माणसं नाती महत्त्वाची. घरचे कीर्तनाचे संस्कार असल्याने उमा हे सर्व जाणून होती. नवरोबा तर जाम खुश. उमा दुधातल्या साखरेसारखी नवीन घरात माणसात विरघळून गेली. अशातच उमाला दिवस गेले. दोन्ही घरातली मंडळी खुश. बऱ्याच वर्षांनी दोन्ही घरात नवीन बाळ येणार होतं. सासू सासरे, आई बाबा, आजी आजोबांच्या पोस्टवर प्रमोट होणार होते. खट्याळ नंदेची आत्या, बहिणीची मावशी म्हणून पदोन्नती. काकासाहेब तर लय खुश झाले. डंपर, जेसीबी, ट्रक अशी मस्त खेळणी घेऊन आले. नंदेने आपलं लहानपणीचं गाठोडं उघडलं. त्यातली तिची ठकी नावाची बाहुली बाहेर काढली. भातुकलीचा लाकडी सेट बाहेर काढला. जातं, चूल, पोळपाट लाटणं, मडकी, टोप काय काय होतं त्यात. तिची भातुकली आत्ता ती तिच्या भाचराला देणार होती. उमेचे डोहाळे जास्त कडक होते. पोटात अन्नाचा कण टिकत नव्हता. कुकरच्या शिट्टीनेही पोटात मळमळे. उलटी होई. शेजारच्या आजींनी उकडे तांदूळ धुवून वाळवले व छान भरड करून दिले. ह्या भरडीची पेज तिच्या पोटात टिकत होती. 3ऱ्या महिन्यात उमेची चोरोटी भरली. नियमित चेकअप चालू होते. सासरे बुवा ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचे सुनेला. दिवस कसे पाखरासारखे उडून जात होते. रात्रीचं बाळ पोटात जाम लाथा मारे. सृजनाच्या त्या हालचाली ती दोघंजणं तिच्या पोटावर हात ठेवून अनुभवत, बाळाशी गप्पा मारत. 7व्या महिन्यात उमाचे बाबा तिला माहेरपणासाठी न्यायला आले. उमा देवाच्या मोठ्यांच्या पाया पडली. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले. तेव्हा उमाचे बाबा म्हणाले, कधी येवा तुमच्या सुनेक बघूक. उमाची आऊस टोपातला झकास बनवता. येऊन एकदा चव तर घेवा. तसे सगळे खुश झाले. माहेरी उमाच्या मैत्रिणी भेटायला येत, तिची चेष्टा मस्करी करत. ओटी भरण्याच्या दिवशी उमाला आईने छान नऊवारी पातळ नेसवले. भावाने दादरहून तिच्यासाठी आणलेला निशिगंधाच्या फुलांचा हार, कंबरपट्टा, बाजूबंद तिने परिधान केला. तिच्या आत्याने तिचा छान हलकासा मेकअप केला. रात्री शेकेकाई लावून धुतलेले केस मोकळे करून सोडले. त्यांना मोगऱ्याच्या गजऱ्यांनी सुशोभित केले. डोक्यावर फुलांचा मुकुट व अशा नटलेल्या या परीराणीला व तिच्या नवऱ्याला जुईच्या गजऱ्यांनी सजवलेल्या झोपाळ्यावर बसवले. त्याने धनुष्यबाण ओढताना त्यांचे फोटो सेशन केले. 2 बंद वाट्यात पेढा बर्फी ठेवून तिला ओळखायला लावले. हास्य मस्करीने सगळे वातावरण भरून गेले. रोज उमा व तिची आई फिरायला जात. शिवशंभूच्या देवळाजवळ तळे होते. त्या तळ्याकाठी त्या मायलेकी बसत व मावळणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब डोळे भरून पाहत. उमाला 8वा महिना सुरू होता आणि तिच्या पोटात जास्त दुखू लागले. लगेच तिला इस्पितळात दाखल केले. काही गुंतागुंती झाल्या होत्या. डॉक्टर म्हणाले, आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. 1-1.5 तासाने डॉक्टर बाहेर आले. बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. बाळाला उमाच्या कुशीत ठेवलं. 1-2 तास गेले असतील. बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
त्याला कृत्रिम श्वास सुरू केला, पण काही उपयोग झाला नाही. काही तासात त्याची प्राणज्योत मालवली. उमाला तिचं अचेतन बाळ अखेरचं दाखवलं. ती गारठून थिजून गेलेली. तिच्या नवऱ्याचीही तीच गत होती. डॉक्टर म्हणाले, बाळ जास्त दिवस जगलेच नसते. नंतर त्याच्या जीवाचे हाल झाले असते. तुम्ही दोघं समंजस आहात, एकमेकांना आईवडिलांना जपा. दुसऱ्या दिवशी याच्या उलट घडलं. जन्माला आलेलं बाळ सुखरूप होतं, पण त्याच्या आईचा रक्तदाब अतिशय कमी झाला व ती देवाकडे गेली. एक बाळ आईसाठी रडत होतं, तर दुसरीकडे आईपासून आपल्या बाळाला वेगळं करण्यात आलेलं. त्या बाळाला उमाकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी उमाला विचारलं, या बाळाची धाराऊ बनशील? उमाने चटकन उचलून ते इवलसं बाळ आपल्या छातीशी लावलं. बाळ चटाचटा अमृतधारा पिऊ लागलं. बाळाचा बाबा तर त्या मुलीवर फार रागावलेला. आपल्या पत्नीच्या मृत्यूस ती मुलगीच कारणीभूत आहे असं त्याला वाटत होतं. त्यात ती मुलगी म्हणून त्याच्या घरच्यांना अजून नकोशी झालेली. विनासायास आपल्या पाठची कळ जाईल व आपल्या मुलाचे परत लग्न लावण्यास अडचण येणार नाही या हेतूने त्या मुलीच्या आजी आजोबांनी उमाला त्या मुलीचा स्वीकार करण्याची विनंती केली. उमाने व तिच्या घरच्यांनी डॉक्टरांचे मत विचारात घेऊन ती मान्य केली. त्या बाळाच्या मऊ उबदार स्पर्शाने उमा हळूहळू आपले दुःख विसरून गेली. त्या बाळाने घरातल्या सर्वांना लळा लावला. उमाने पुन्हा देवकी होण्याचं नाकारलं. तिने आपलं सारं ममत्व या लेकीला अर्पण केलं. त्या बाळाचं उर्मी असं नामकरण केलं. उर्मीच्या आगमनाने त्या घराचं गोकुळ झालं. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.